आपण इकडे फ्रेश दुधाचं पनीर बनवणार आहोत. आता आपण इकडे मी हे एकदम फ्रेश आणि ताज्या दुधाचं पनीर बनवलं आहे घरच्या घरी. आपण मार्केटमधून आणतं ते थोडंसं आंबट लागतं, तर तुम्ही घरच्या घरी एकदम ताज्या दुधाचं आपण पनीर कसं बनवायचं तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश असं मी हे पनीर बनवलं होतं 1 लिटर दुधापासून. आणि मी थोडंसं कट पण करून दाखवते. तर बघू शकते एकदम फ्रेश असं आपलं पनीर मी घरच्या घरी बनवलं आहे. इकडे गॅस पेटवला आहे, 1 लिटर दूध ठेवलेलं आहे. आपण दुधाला व्यवस्थित गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे. इकडे मी 2 लिंबू घेतले आहे आणि लिंबाला कट करून घ्यायचं आहे. आता मी लिंबाला कट करून घेतलेलं आहे. इकडे मी 1 वाटी घेतलेली आहे. आपल्याला डायरेक्ट असं लिंबू चा रस नाही पिळायचा आहे. एक चाळणी घ्यायची आहे. चाळण्यामध्ये आपण लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या बिया वरती राहील आणि रस खाली पडेल. आता आपण हे सर्व लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. आता इकडं आपलं दूध आहे ते मस्तपैकी तापलेलं आहे. याला व्यवस्थित आपण तापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुधामध्ये लिंबू ॲड करायचं आहे. आता आपलं हे दूध वरती मस्तपैकी उतू आलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहोत. आता याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकणार आहे. आता आपण दुधाला नासून घेणार आहोत. लिंबाचा रस टाकल्यानंतर आपलं दूध नासतं. आता हे बघा, आपलं पूर्ण दूध नासल्यासारखं झालेलं आहे. आता याला थोडं वेळ तसंच गॅसवर ठेवायचं आहे. आता मस्तपैकी आपलं पनीर बनण्यासाठी ते मिश्रण मस्त तयार झालेलं आहे. आता इकडे मी वाटी घेतलेली आहे. वाटीवर एक चाळणी ठेवणार आहे. तुमच्याकडे कोणती बी चाळणी असेल ती तुम्ही ठेवू शकता. एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे. कॉटनच्या कपड्यावर आपण हे जे दूध आहे ते दूध टाकणार आहोत. आणि आपण हे सर्व जे नासलेलं वरती आलेलं पनीर जे होण्यासाठी तयार आहे ते वरती राहील आणि बाकीचं जे पाणी निघालं आहे ते खाली निघून जाईल. आता मी याला थोडंसं व्यवस्थित पिळून घेणार आहे. आणि आपल्याला हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याचं थोडं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता मी याच्यावर पाणी टाकणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे. तर तुम्ही पनीर भाजी बनवायची असेल तर तुम्ही ताजी पनीर भाजी पटकन बनवू शकता. एकदम झटपट आपलं पनीर बनतं, कुठलाही टाईम नाही लागत. आता याला मी व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून आणि पिळून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला आंबट वास, लिंबू टाकलेला आहे तर त्याचा आंबट वास आला नाही पाहिजे, म्हणून आपण ते व्यवस्थित धुवून आणि पिळून घ्यायचं आहे. आता इकडे मी सर्व पनीर पिळून घेतलेलं आहे. आता त्याला गोल गोल करून आपण वरून काही पण तुमच्याकडे जी जड वस्तू असेल ती वरून जड वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून त्यातलं पाणी असेल ते नितरून जाईल आणि व्यवस्थित पनीर आपलं सेट होईल. आता इकडे 2 ते 3 तास मी तसंच ठेवलेलं होतं. मी आता खोलून बघणार आहे आपलं पनीर झालं आहे का नाही. तर तुम्ही बघू शकता, हे आपलं घरच्या घरी एकदम ताज्या दुधापासून मी पनीर बनवलं आहे. बघा तुम्ही किती फ्रेश आणि पांढरं शुभ्र दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण इकडे फ्रेश दुधाचं पनीर बनवणार आहोत. आता आपण इकडे मी हे एकदम फ्रेश आणि ताज्या दुधाचं पनीर बनवलं आहे घरच्या घरी. आपण मार्केटमधून आणतं ते थोडंसं आंबट लागतं, तर तुम्ही घरच्या घरी एकदम ताज्या दुधाचं आपण पनीर कसं बनवायचं तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश असं मी हे पनीर बनवलं होतं 1 लिटर दुधापासून. आणि मी थोडंसं कट पण करून दाखवते. तर बघू शकते एकदम फ्रेश असं आपलं पनीर मी घरच्या घरी